मग विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास? आज बघा काय आहे तुमच्यासाठी, पाणी आणलेलं आहे आणि आईस आणलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट पाणी पितो. आज एक महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत, त्याचं नाव काय आहे? डेन्सिटी. आणि प्रॅक्टिकल करून बघणार, जे की तुम्ही कधीच विसरणार नाही. बघा डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज द मास ऑफ सबस्टन्स इन गिवन व्हॉल्यूम. मास मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी की एखाद्या गोष्टीमध्ये किती पार्टिकल भरलेले आतमध्ये, मास. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? त्याचा आकारमान, त्याने आकार किती घेतलेला आहे, त्याला म्हणायचं डेन्सिटी. ओके, सो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्राममध्ये. आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये मोजत असतो. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर मास काय आहे? हाऊ हेवी द ऑब्जेक्ट. जेवढे आतमध्ये पार्टिकल जास्त तेवढा ऑब्जेक्ट हेवी, त्याला म्हणायचं मास. आणि व्हॉल्यूम काय आहे? हाऊ मच स्पेस इट टेक्स, त्याने किती जागा व्यापलेली आहे, त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. आता एक एक्झाम्पल बघा, हे आहे वॉटर. ठीक आहे, पाणी आहे. आणि आता आपल्याकडे आईस क्यूब्स आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आईस क्यूब्स आहे. आता आपण एक एक टाकू याच्यामध्ये. बघा हा आईस क्यूब मी याच्यावरती टाकतो. तर हा जो आहे तुम्ही बघू शकता वर तरंगत आहे. ठीक आहे, हा दुसरा मी टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आणखीन तिसरा आणि चौथा टाकलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जो आईस क्यूब आहे ना, तो वरती तरंगत आहे. का तरंगत आहे? आता दोन्ही वॉटरनीच बनलेली आहे, बट याच्यामध्ये जो आईस आहे त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी आहे पाण्यापेक्षा. कारण आईसमध्ये बबल्स आतमध्ये तयार झालेले आहेत, बरोबर. त्याचा सॉलिड तो तयार झालेला आहे आणि आतमध्ये बबल्स असल्यामुळे पाण्याची घनता जास्त आहे आणि जे आईस आहे त्याची घनता कमी आहे. त्यामुळे जो आईस आहे तो वरती तरंगत आहे. आय होप तुम्हाला डेन्सिटी नावाचा जो कन्सेप्ट आहे तो समजला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.